असे सगळे संत आपापल्या परीने महत्वाचे आहे। तेव्हा ज्यांचा चिंतनासाठी अभंग निवड केला तुकाराम महाराज त्यांच्या जीवनामध्ये विठ्ठलापासून वेगळं काही चिंतन नव्हतं। महाराज सर्वांशी बोलताना एक विठ्ठलाचंच बोललेलं आहे, भगवंताचंच बोललेलं आहे। मनाशी बोलताना देवाचं चिंतन, जनाशी बोलताना देवाचं चिंतन, किंबहुना सर्वांशी बोलताना देवाचं चिंतन। मना एक करी मन मी जाईन पंढरी, उभा विटेवरी तो पाहिन सावरा, उभा विटेवरी तो पाहिन सावरा। मनाशी बोलताना देवाचं चिंतन आहे। बरं, जनाशी बोलताना काय बोलतात? ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राम नामाची स्मरणा, पंढरीचा राम नामाची स्मरणा। सर्वांशी बोलताना तुकाराम महाराज देवाचंच बोललेले आहे। एका माणसाने विचारलं, महाराज आपल्या जीवनामध्ये आपलं कसं काय चाललेलं आहे, आपला परिवार कसा, आपलं बाळ कसं आहे? पण महाराज म्हणतात आमच्याकडे असं बोलूच नका। नका माझा पासी वधू प्रपंचाचे विधी, वधू प्रपंचाचे विधी, वधू प्रपंचाचे विधी। नका माझा पासी वधू प्रपंचाचे विधी, वधू प्रपंचाचे विधी, वधू प्रपंचाचे विधी। नका माझा पासी वधू प्रपंचाचे विषयी, आता नाही कवेकानी माझा दैवा बिनवानी, बोलण्याची नाही आता दैवा बिन काही।